महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून ढगफुटी झाली आणि या ढगफुटीचा परिणाम विविध पिकांवरती झालेला आहे। शेतकऱ्यांच्या शेतामध्ये माती देखील खरडून गेलेली आहे। आता या शेतकऱ्यांना सरकारने मदत देण्यासाठी पावले उचलायला सुरुवात केलेली आहे। मात्र सरकारच्या या सगळ्या मदतीपासून एक असा शेतीमधला घटक वंचित राहिलेला आहे आणि ज्याचं नाव आहे भाजीपाला उत्पादक शेतकरी। मी हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यात असलेल्या रांजाळा गावामध्ये आहे आणि रांजाळा गावातल्या लोकांचा मोठ्या प्रमाणामध्ये जर काही व्यवसाय असेल तर 12ही महिने भाजीपाला पिकवणे, उत्पादित करणे आणि बाजारपेठेमध्ये विक्री करणे। मात्र मागच्या काही दिवसामध्ये जी ढगफुटी झाली त्याच्यामुळं या गावातल्या भाजी उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था काय झाली हे तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता। माझ्यासोबत भाजीपाला उत्पादक शेतकरी आहे। गोबीहून तर सगळं पाणी गेलं की काय करावं आता, इलाज नाही त्याला। काय करावं आता, ही अशी परिस्थिती झाली। 1.5 महिना झालं पाणी आहे आमच्या इथं। त्याच्यामध्ये पालकाचं नुकसान आहे, मिरचीचं नुकसान आहे, टोमॅटोचं नुकसान आहे, फुलगोबी, पत्तागोबी काहीच राहिलेलं नाही भाजीपाला। कमीत कमी 1 महिन्यापासून आम्हाला बाजारला सुद्धा जायची वेळ आलेली नाही। हो, 8 दिवसानंतर तुम्ही शेतात आलेत। हो, पाऊस कसा होता? पाऊस खूप होता। आता कसं मग तुम्ही आता दररोज बाजाराला जाता, मात्र तुमच्या शेतात आता काही शिल्लकच राहिलं नाही, मग बाजाराचं कसं? आता काय, आता काहीच नाही। 3 महिने काहीच नाही। आता पुन्हा ज्यावेळेस नवीन करू त्यावेळेस येईन। हो, बरोबर। हा संतोष वैद्य नावाचा शेतकरी आहे। आपल्या वडिलांसोबत संतोष स्वतः भाजीपाला करतो। हे गोबीचं काय आहे कसं? खराब झाली नाही याच्यात, पाण्याने गेलं चक्की। याच्यावर पाणी किती होतं? याच्यावर आपले टोंगळ्या इतकं पाणी होतं। हो हो ना। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। कसं भाजीपाला तर गेला? काय करता आता, इलाज नाही त्याला। काय 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 करू शकतो आपण? निसर्गाला आपण काय करणार? आता केला तर गेलाच आपला। हां, काय अवस्था झाली गोबीची? काय आता हे बघा ना, आता तुमच्या समोरच आहे ना। आता ह्याला जर आपण मार्केटमध्ये घेऊन गेलोय, याला कोण घेते सर? घेते का कोणी? कशाला गेलेलं? पैसे देऊन हे आतमध्ये पर्यंत पूर्ण सडक गेलं, पूर्ण सडलेलं आहे। याला कोण घेणार? आता पैसे देऊन खायचे लोक कशी घेतील खराब माल? हो, पूर्ण गोबी गेलेली आहे, वांगे गेलेले आहेत, पालकाची भाजी गेलेली आहे। माझ्यासोबत प्रसाद वैद्य नावाचे शेतकरी आहेत। सरकारनं या भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसाठी मदतीमध्ये काहीच अनुसूचीमध्ये तुमचं नावच नाही। नाही, भाजीपाल्यासाठी काही नाही। सरकारनं काहीतरी करायला पाहिजे ह्याच्यासाठी। आता आपण याला कमीत कमी 15 ते 20 हजार आता सगळ्या याला खर्च केलेला आहे। आता ह्याचा 1 रुपयासुद्धा आणि झालेला नाही। आता हे आतापर्यंत याला सगळा खत फवारणी सगळं झालेलं आहे आणि आता हे काढायच्या टायमाला हे असं झालेलं आहे बघायचं। बरं, वर्षभर भाजीपाल्याचं गणित कसं असते? कोणत्या संकटांना सामोरं जावं लागतं? तेच आता किडी असते, त्याला धुक्याचं ह्याचं सगळंच याला लय संकट असतात माळव्याच्या ह्याला। म्हणजे त्याला फवारणी चालूच असते, याला खूप खर्च बी असतो याला माळव्याला। हो, बरं, सरकार म्हणतंय गोठा जर कोणाचा गेला त्याला आम्ही पैसे देऊ, जनावर गेले त्याला पैसे देऊ, शेतीतलं पीक गेलं त्याला पैसे देऊ, घरात जर पाणी गेलं तर 5 ते 10 हजार रुपये देऊ। मग तुम्हाला सरकार काय मदत देणार? आम्हाला काहीच नाही ना, भाजीपाल्याला काय देणार आहे? काही आमचा विषयच केला नाही त्यानं। हे करायला पाहिजे, भाजीपाल्याचं अंमलात आणायला पाहिजे गोष्टी। हे बघा, तिकडे टोमॅटो गेलं, इकडे गोबी गेली, त्याच्यानंतर वांगे गेले, मिरची गेली। काय करणार आमच्यावर खूप मोठं संकट आलेलं आहे। आता मला अशी माहिती मिळाली की तुमच्या गावातले रोज जवळपास 400 ते 500 लोक बाजारला जातात, जवळा बाजारला। पण 8 दिवस झाले कोणी तिकडे गेलंच नाही ना, काही वेळच नाही। बघा नाही, काही राहिलंच नाही शेतामध्ये, तर काय जावं बाजारला? बाजार बंद आहे बाजार आता। कसं घरचं? आता काय घरचं, आता असंच काहीतरी धकवावं लागणार आहे कसं तरी। शासनाने आम्हाला मदत करायला पाहिजे नियमानं। मग आता कोणी बघायला तयार नाही आमच्याकडं। हे गोबीचा पूर्ण प्लॉटच खराब झाला? हां, पूर्ण काहीच राहिलेलं नाही, पूर्ण सडून गेलेलं आहे बघा ना। दुसरे पिकं काय असतात का भाजीपाला सोडून? हो ना, दुसरे आहेत पण सोयाबीन वगैरे ते पण गेले, काही राहिले नाही। जास्त प्रमाणात भाजीपाला जास्तीत जास्त भाजीपाला। जमिनीत 2-2 एकर आहेत आम्हाला, मग भाजीपाल्याशिवाय काय करणार आम्ही दुसरं? अल्पभूधारक शेतकरी आहे। पुन्हा एकदा मी कॅमेरामॅनला विनंती करेल की आता ही गोबी आहे पूर्ण मुळामधनं उखडलेली आहे आणि या ठिकाणी ही गोबी तर चांगली दिसायली ना,
काय चांगली दिसती, पण बघा ना हे मधात सडत गेलं ना. याच्यात कॅमेरामॅनला पाणी विनंती करेल की हे डाग असे पडलेले आहेत. हे सडत गेलंय मधात. ह्याच्यात आता हे सगळं बाहेर उचलून टाकावं लागणार आहे आपल्याला. हे आता हे सगळं आतापर्यंत आता 3 महिने, दुसरं आता काही केलं तरी 3 महिने लागणार आहेत. तोपर्यंत आता कसं धकवायचं हेच आता आम्हाला नाही, अवघड शेतातून पडलंय. काढून टाकायचं का? हो, आता हे बाहेर नेऊन फेकावं लागणार नाही ह्याला. आता हे शेतात कसं कसं करणार त्याचं मजुरी? मजुरी आता आता द्यावाच लागणार ना. आता सरकारनं काही दिलं तर आहे, नाही तर आता अवघड आहे ना आम्हाला. आता 3 महिने आणि आता काही केलं तरी 3 महिने काही येणार नाही दुसरं भाजीपाला. मी मगाशी जसं म्हटलं की महाराष्ट्रामध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण घटक आहे आणि तो भाजीपाला उत्पादक शेतकरी. आणि या भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारने काहीतरी उपाययोजना करावी आणि शेतकऱ्यांच्या मदतीमध्ये या भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची देखील तरतूद ठेवावी अशी मागणी रांजाळा गावातील ग्रामस्थ करत आहेत. संदीप नागरे, साम टीव्ही, रांजाळा, हिंगोली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.